कर. सर्वांना नमस्कार. आज काही ओबीसी समाजासाठी कधीच काम न करणारे असे काही 4-2 समाजकंटक आले आणि त्यांनी या अंगावर ऑइल टाकलं. मी एक ओबीसी मध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे आणि माझ्या गुरुनं मला नेहमी शिकवलंय, संघर्षाचं काम करत असताना हे तर माझ्यावर काहीच नाही. म्हणतात ना, ह्याच्यामध्ये सावित्रीबाई फुलेवर, महात्मा फुलेवर जसे लोक चिखलफेक करत होते, पण त्यांचा कुठं विरोध न करता हे माझ्यावर फुलं टाकल्यासारखं. मी एक चळवळीचा कार्यकर्ता आहे. म्हणतात ना, चळवळीचा कार्यकर्ता हाडं मोडून सुद्धा थांबत नाही, तर असले आईल ओतण्यानं हे ओतल्यानं कधी थांबणार नाही. ओबीसी साठी संघर्ष कायम करत असताना प्रामाणिक ध्येय मी डोळ्यासमोर ठेवून मी काम करत होतो आणि ह्याच्या पुढे सुद्धा करत राहणार आहे. आणि जे कोणी माझ्यावर ऑइल टाकलंय, हे टाकलंय, याचा मी निषेध सुद्धा व्यक्त करणार नाही, कारण हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी एक प्रेरणा आहे. आणि नक्कीच इथून पुढच्या काळात सुद्धा याच्यापेक्षा डबल ताकदीनं काम पवनकरवर करल. पण कुठंतरी ओबीसीचं काम करत असताना मी माझ्या स्वतःच्या समाजासाठी काम करण्याचा प्रयत्न केला. धनगर एसटी आरक्षणाचा प्रश्न कुठंतरी मार्गी लागावा हे माझा प्रामाणिक हेतू होता. आणि तेच कुठंतरी त्यांना पटलं नसावं, त्या उद्देशातून माझ्यावर त्यांनी आज गंगाखेड येथे मी काही कामानिमित्त एका हॉटेलवर बसलो असताना माझ्यावर येऊन ऑइल फेक केलंय. ज्यांनी ऑइल फेक केलंय त्याचं सुद्धा मी स्वागतच करतो. मी त्यांचा विरोध सुद्धा करणार नाही, कारण ते सुद्धा माझे दोस्तच आहे. पण मला त्यांना सांगायचंय की अशा पद्धतीचा विरोध करणं चुकीचं आहे. आणि असल्या ह्या कुठल्याच अशा कृतीनं पवनकरवर शांत बसणार नाही. किंवा पवनकरवर सारख्या ओबीसी समाजाचे नेते व धनगर मराठा समाजाचा कधीही वाद होऊ नये म्हणून पवन भाऊ करवर यांनी प्रयत्न केला. आणि काही दलाल लोकांनी पवनकरवर भाऊवर आज जो हल्ला केला, शाईफेक केली, म्हणून सकल मराठा समाजातर्फे पवन भाऊवर आज दुग्धाभिषेक करून आम्ही त्यांना दुग्धाभिषेक करत आहे. पवन भाऊ, तुम्ही जे हे इडा उचललेला आहे, मराठा ओबीसी वाद होऊ नये, मराठा धनगर वाद होऊ नये, हे असाच अखंड पुढे चालत राहावं. आणि लवकरच गोकुळनगर चौकात निर्मल सोसायटीत पवन भाऊचा सत्कार करतोय. कुणाच्यात हिंमत आहे पवन भाऊचा तिथं आडवा शाय टाका, या तारीख वेळ काळ ठरवू. पवन भाऊ सारख्या सच्च्या माणसावरती जर तुम्ही हल्ला करत असाल, तुमचा निषेध करतो. आणि पवन भाऊ सारख्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे अख्खा महाराष्ट्रातील मराठा समाज उभा आहे, म्हणून पवन भाऊचा आम्ही दुग्ध अभिषेक आणि दुधाने अभिषेक करत आहे.